नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इयत्ता 4थीच्या गणित विषयाच्या तोंडी परीक्षेसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न येणार आहेत, त्या संदर्भात ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत व मार्गदर्शनही करणार आहोत. तर ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत. तर त्यामध्ये संख्यांबाबतीत तुम्हाला संख्या वाचायला सांगू शकतील, अंकात लिहा, अक्षरात लिहा, त्यानंतर आधीची किंवा नंतरची संख्या सांगा, स्थानिक किंमत सांगा किंवा संख्येमधली लहान मोठी संख्या सांगा, अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. यामध्ये तोंडी बेरजेची आणि वजाबाकीची उदाहरणे सोडवून दाखवायला सांगितली जाऊ शकतील. म्हणजे 2 आकड्यांची वजाबाकी किंवा बेरीज सांगितली जाईल किंवा एखादं उत्तर काढून दिलं जाईल आणि ते उत्तर बरोबर आहे का, असाही प्रश्न विचारला जाईल. त्याचप्रमाणे सहसंबंधही विचारले जाऊ शकतात. गणितातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पाढे-पाठांतर. हे जर तुम्ही व्यवस्थित केलं असेल तर हा भाग तुम्हाला सोपा जातो. तुम्हाला एखादा पाढा विचारला जातो, अधला-मधला पाढा विचारला जातो किंवा 20 ते 25 पाढे म्हणा, अशा प्रकारचे प्रश्न देखील विचारले जातात. तर या भागामध्ये जेव्हा तुम्ही अपूर्णांक बघत आहात, तेव्हा तुम्हाला एखादी आकृती काढून दाखवली जाईल फळ्यावर आणि त्यातून तुम्हाला अपूर्णांक ओळखून दाखवायला सांगितला जाईल किंवा आकृतीत तुम्हाला अपूर्णांकाचा भाग रंगवायला सांगितला जाईल. समान अपूर्णांक मोजमाप, वेळ किंवा पैसा याच्यामध्ये किती वाजले आहेत किंवा रुपये आणि पैशाची उदाहरणे दिली जातील आणि त्यांचं मोजमाप करायला सांगितलं जाईल. लांबी, वजन, क्षमता यांची एककं विचारली जातील. म्हणजे ग्रॅम, किलोग्रॅम, किलोमीटर वगैरे किंवा लहान मोठं माप पण विचारलं जाईल.